नमस्कार. मी प्राध्यापक अविनाश तांबडे. आमचे पूजा इंग्लिश ग्रामर या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व पालक यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम आमच्या यूट्यूब चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपणा सर्वांचं मी आभार मानतो. त्याच पद्धतीनं माझं जे PEG हे एज्युकेशनल ॲप आहे, वास्तविक पाहता पूजा इंग्लिश ग्रामर असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. PEG या ॲपवरती बरेच विद्यार्थी शिकले, भरपूर विद्यार्थी शिकले आणि फार चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सर्वांचं खरोखर मनापासून फार आभार मानतो. आता आमच्या ॲपवर शिकलेल्या काही विद्यार्थ्यांच्या मुलाखती या ठिकाणी मी आपणास देत आहे. बरेच विद्यार्थी फोन करून ॲपबद्दलची माहिती देत असतात. बरेच पालक ॲपवर शिकल्यानंतर विद्यार्थ्यांच्यामध्ये काय प्रगती झाली, काय बदल झाला हे वारंवार फोन करून सांगत असतात. त्या पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे काही अनुभव या ठिकाणी मी आपल्यासमोर सादर करत आहे. सर्वप्रथम प्रत्यक्ष त्यांच्या तोंडूनच या ॲपवर शिकण्याचं महत्त्व काय आहे ते तुम्ही ऐका. नमस्कार, माझे नाव प्रकाश दिवटे आहे. मागच्या वर्षी माझा मुलगा श्लोक दिवटे हा 7वीमध्ये शिकत होता इंग्लिश मीडियममध्ये आणि तांबडे सरांचे आम्ही व्हिडिओज नेहमी यूट्यूबवरती पाहत होतो. मग ते आम्हाला आवडल्या आणि त्यांनी एक नवीन ॲप लॉन्च केलेलं होतं पूजा इंग्लिश ग्रामर PEG आणि त्याचा आम्ही थोडीशी डेमो वगैरे पाहिल्यानंतर ते आम्ही ॲप डाउनलोड केले, आमच्या मुलाला दिले. कारण तो शाळेमध्ये वगैरे त्याला इंग्लिशचे जी ग्रामर होती किंवा सेंटेन्स बनवणे काही सब्जेक्ट्समध्ये अडचणी येत होत्या. त्यासाठी म्हणलं आम्ही एकदा हे ट्राय करून पाहावं. ते चालू केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ते बेसिकपासून सुरुवात झाली. तांबडे सरांची जी शिकवण्याची पद्धत होती ती फार उत्कृष्ट होती या ॲपमध्ये वगैरे. त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स सुधारत गेला आणि प्रत्येक टॉपिकवरती एक्झाम्स होत्या त्याच्यामध्ये. त्याच्या आधी पण आम्ही बाकीची ॲप बघितली होती, पण त्याच्यामध्ये जी शिकवण्याची पद्धत आहे ती वेगळी होती. म्हणजे त्याच्यामध्ये ॲप डाउनलोड करता येते, त्यामधल्या त्या ज्या टेस्ट असतात त्या सर्व ऑफलाईन डाउनलोड करता येतात. पण इथं विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त हातानेच त्या सोडवाव्या लागतात. म्हणजे समोर बसून पाहून त्या टेस्ट सोडवाव्या लागतात. हा मोठा डिफरन्स होता. कारण त्या ज्या नोट्स आहेत त्या पुढे त्या कंटिन्यूमध्ये रिव्हिजनमध्ये असल्यामुळे तो आणि त्याचा परफॉर्मन्स सुधारतो. आणि आता 8वीमध्ये पण त्याचा परफॉर्मन्स छान आहे. त्यामध्ये काही सब्जेक्ट इंग्लिश बरोबर SST पण त्याचा सुधारला. कारण ते समजतच नव्हतं की काय नक्की तिथं लिहिलेलं आहे काय. ते पण आता त्याचं चांगलं झालेलं आहे. तांबडे सरांची पद्धत आणि जे ऑफलाईन आहेत किंवा ऑनलाईन आहेत असं ते वाटत पण नाही की तिथं काही अडचणी येतात. अगदी वेळ पण वाचतोय आणि कुठूनही शिकता येतं. आपल्या वेळेनुसार मुलांना शिकवता येतं. दिवसातील 1-1.5 तास 2 तास पूर्ण टेस्ट असेल तर थोडंसं जास्त आणि पुढे जाईल तसे टेस्ट आणि त्याचे क्वेश्चन सेंटेन्सेस वगैरे खूप आहेत. त्यामुळे हे ॲप घेणे फार म्हणजे त्याच्यामुळे आमच्या मुलाचा तरी परफॉर्मन्स चांगला झालेला आहे आणि आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या इतरही पालकांनी याचा लाभ करून घ्यावा. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मनीषा प्रकाश दिवटे. आमचा मुलगा श्लोक प्रकाश दिवटे हा इयत्ता 7वीमध्ये शिकत असताना आम्ही तांबडे सरांचं PEG नावाचं पूजा इंग्लिश ग्रामर हे ॲप डाउनलोड करून घेतलं. ते ग्रामर म्हणजे त्याचं सुरुवातीला जो बेसिक होता म्हणजे ग्रामरचं जे व्याकरण वगैरे होतं ते त्याच्यामध्ये त्याला म्हणजे खूप समजत नव्हतं काही अगोदर. आणि नंतर जर पूजा इंग्लिश ग्रामर हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तांबडे सरांनी जे काही शिकवण्याची पद्धत होती ते व्हिडिओ मी सुद्धा स्वतः बघितले. म्हणजे ते शिकवताना ना प्रत्येक उदाहरण म्हणजे प्रत्येक गोष्टीचं असं मजेशीर उदाहरण देऊन मुलांना शिकवत होते. त्यामुळे मुलांची शिकण्याची म्हणजे जे आहे ना आता ऑनलाईन असतं शिकवण्याचे मुलांचं कसं होतं ऑनलाईन चालू आहे बाबा सरांचं लक्ष नाही कोण बघत नाही आपण दुर्लक्ष करावं. पण जे सरांनी जे शिकवत होते उदाहरण देऊन मजेशीर उदाहरण दिल्यानंतर मुलांचं लक्ष पूर्णच्या पूर्ण सगळं लक्ष त्या क्लासमध्ये जात होतं. म्हणजे काय सांगतात ते उदाहरण दिल्यामुळे ते लक्षात राहत होतं. त्यांची पद्धत शिकवण्याची जी काय होती ते पूर्ण आम्हाला सुद्धा समजत होती. जे त्याच्यातून ते थोडंफार मी सुद्धा शिकले की ग्रामर म्हणजे कुठं काय माझं पण एवढं इंग्लिश चांगलं नव्हतं पण ते त्याच्यामुळे थोडंफार सुधारणा माझ्यात पण झालेली आहे.
आणि तो त्याचा पण आता जे काय आहे 7वी नंतर जो क्लास केल्यानंतर जे काही त्यांनी आता शिकलाय त्याचं ग्रामर खूप सुधारलंय. बाकीच्या वर्गात म्हणजे क्लासमध्ये शाळेत पूर्ण त्याची पूर्ण प्रगती झालेली आहे या क्लासमुळे. आणि या क्लासचा जो लाभ आहे तो इतर सर्वांनी पण घ्यावा असं आम्हाला वाटतं. तांबडे सरांचा जो क्लास आहे PEG पूजा इंग्लिश ग्रामर, त्याच्यामधून जे मुलांना शिकवण्याची पद्धत आहे ना ती सोपी असल्यामुळे आणि प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्यांच्या टॉपिकवरती जी टेस्ट घेतली जायची त्याच्यावरून कळायचं की मुलांना किती समजले आणि किती नाही. प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्यांची टेस्ट व्हायची आणि ती टेस्ट मुलांना आपण म्हणजे ते मुलं बघून लिहित नव्हते, आपण जे सोडवायला द्यायचे घरी त्याच्यावरून ते समजत होतं मुलांना समजतंय कितपत समजतंय. आणि जे आपण जरी सहज क्लास बघितले त्यांचे व्हिडिओ बघितले तरी पण ते आपल्याला सरळ आणि साध्या सोप्या भाषेत समजणारे असे आहेत. त्यामुळे फक्त मुलांनाच न समजता ते जे न शिकलेले पालक आहेत त्यांना पण ते समजू शकतं. त्यामुळे ते पालकांचा पण त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. पालकांना पण मुलांना शिकवण्यात पुढं नंतर जे आता नंतर इंग्लिश मिडियमचे जे पुढचे वर्ग आहेत त्याचे जे बुक्स वगैरे आहेत ते आता आपल्याला काही समजत नाही, पण जर हा क्लास केला तर त्याच्यातून थोडंफार तरी म्हणजे काय आहे ते शब्द तरी समजतात, म्हणजे आपल्याला थोडंफार तरी नॉलेज येतं या क्लासमधून. मुलांचं तर होतंय पूर्ण सगळं कव्हर होऊन जाते, ग्रामरचं जे बेसिक आहे ते सगळं पूर्ण. आणि जे पालकांचं आहे ते थोडंफार जे कव्हर म्हणजे जे समजत नाही आपल्याला ते तरी पूर्ण होऊन जाते. त्याच्यातून थोडंफार मुलांना काही समजतंय काही नाही समजत, जे काही तक्रारी जे सांगतात ते तेवढं तरी समजतंय. आणि अगोदर स्कूलमधून मला हे नाही समजलं पण आपण सांगायचो काय की बाबा तुम्हाला नाही समजलं तुम्ही स्कूलमध्ये सरांना विचारा तुमच्या. पण आता ते इंग्लिशचे जे क्लास बघितल्यानंतर आपल्याला थोडंफार समजतंय. बरं तुला हे समजत नाही ठीक आहे, मग आपण ह्याच्यातून हे करू शकतो, आपण हे बघू शकतो, आपण थोडंफार तरी लक्ष घालतोय. नाही याच्या अगोदर मग नाही समजत आपल्याला, मग मला पण नाही समजत, तू शाळेत जाऊन चेक कर, सरांना विचार, आपण असंच करायचो. पण आता या क्लासमुळे एवढा फायदा झालाय की आपण त्या इंग्लिशचा वापर करून आपण मुलांचा थोडा अभ्यास जो आहे तो कव्हर करू शकतो, थोडंफार समजून घेऊन त्यांचा अभ्यास व्यवस्थितपणे करू शकतो. नमस्कार, माझे नाव श्लोक प्रकाश देवटे. मी आता 8वीत अकॅडमिक हाय अँड ज्युनियर कॉलेज इंग्लिश मीडियम या शाळेत शिकत आहे. आणि मी आता 7वीत असताना PEG या ॲपच्या खूप जाहिराती पाहिल्या आणि हे ॲप मला खूप आवडले होते, कारण हे ॲप ग्रामर या ॲपमधून आपल्याला ग्रामर शिकायला मिळते. आणि या ॲपमुळे आधी माझ्या ग्रामरच्या अडचणी खूप होत्या आणि हे ॲप मी डाउनलोड केल्यानंतर या अडचणी खूप कमी झाल्या. पहिल्यांदा अवघड वाटत होते, पण जसं जसं मी शिकत गेलो तसं तसं सगळं माझे प्रॉब्लेम सुटले व आता खूप सोपे झाले आहे ग्रामर बनल्यावर. आणि माझे शाळेतील परफॉर्मन्स पण चांगला झालेला आहे आणि त्यामुळे माझी प्रगती झालेली आहे खूप. या ॲपमधून ज्या नोट्स भेटतात ते आपल्याला फक्त 8वी ते 12वी किंवा आपल्याला उपयोगी पडत नाहीत, तर आपल्या आयुष्यभर पण हे आपल्याला उपयोग पडतात. त्यामुळे मला असं वाटतं की या ॲपचा लाभ इतर विद्यार्थ्यांना पण घ्यावा. धन्यवाद. PEG ॲप एक नंबर. माझं नाव अविष्कार महादेव मोठे, राहणार मोठेवाडी फंक्शन्स, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मी इंग्लिश विषय थोडंसं घाबरत होतं. मग आमच्या पप्पांनी तांबडे सरांची गाठ घालून दिली आम्हाला. तांबडे सरांचं स्वतःचं त्यांचं PEG ॲप आहे. आमचं इंग्लिश जाण्याची सोय होत नव्हती. सरांना सांगितलं PEG ॲप घ्यायला, मग त्या ॲप घेतलं. आमच्या पप्पाने आम्हाला घरात स्क्रीन लावून दिली, मग त्या आम्ही स्क्रीनवरती माझ्यासाठी घेतली. माझा भाऊ 10वीला नापास झाला, तर ती बी सुद्धा माझ्या माझ्यासाठी घेतलं, तो सुद्धा वापरत होता. वापरता दोघांनाही फायदा झाला इंग्लिश विषयात आणि इंग्लिश विषय आमचा चांगल्या मार्कने निघाला. आणि PEG ॲप असं बाहेर सगळ्यांनी घ्यावं. माझ्या भावाला सुद्धा चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा झाला आणि आम्हाला उत्कृष्ट असा फायदा झाला. आणि त्यात तांबडे सरांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिकवलं. सगळे नोट्स वेगवेगळ्या टाईपने वेगवेगळ्या पद्धतीने शिकवले चांगले सगळे विषय. त्यातला इंग्लिश विषय सगळा सोपा केला त्यांनी. भीती होती ती भीती गेली आमची इंग्लिश विषयातून आणि तो विषय आमचा मोकळा झाला. आम्हा दोघांनाही त्या विषयावरती चांगले मार्क भेटले. त्याचा विषय सुटला, माझे विषय सगळे झाले आणि मला सायन्स विषयाने ॲडमिशन भेटलं. मी इंग्लिश विषयाला घाबरत होतो तरी मी आता सायन्सला शिकतोय. सरांना दिलेले त्यातल्या नोट्स टेस्ट त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होत आहे.
जरूर जरूर या ॲपवर शिकावे. PEG ॲप फार छान आहे. PEG ॲप एक नंबर. नमस्कार, मी ऋतुजा लोंढे. मी इयत्ता 12वीत असताना तांबडे सरांचे ऑनलाईन क्लासेस जॉईन केले. सर्वप्रथम म्हणजे मला 12वीत जोपर्यंत म्हणजे 12वीत गेलते मी तोपर्यंत मला काही इंग्लिश कळत नव्हतं, ग्रामर वगैरे काहीच येत नव्हतं. की म्हणजे सरांच्या क्लासेसबद्दल मी ऐकून होते खूप, त्यामुळे सरांकडे मी गेले आणि सांगितलं सरांना माझे जे काही प्रॉब्लेम्स होते सगळे सांगितलं की ग्रामर वगैरे येत नाही अजिबात मला आणि इंग्लिशमधलं जास्त काही कळत नाही. सर बोलले ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, करू आपण. मग सरांकडे 12वी क्लास म्हणजे ऑफलाईन नव्हते. मग सरांनी ॲपबद्दल सांगितलं की PEG ॲप आहे, तर त्यात तू उत्तम प्रकारे इंग्लिश करू शकतेस. म्हणजे तुला ग्रामरची वगैरे काय प्रॉब्लेम येणार नाही. तू म्हणजे सरांनी सगळं मला समजून सांगितलं. तू अगदी चांगल्या प्रकारे तुला 12वीत मार्क पडतील आणि तू खूप छान शिकू शकतेस इंग्लिश आणि ग्रामर PEG ॲपवरती. तर मी बोलले हा ठीक आहे. म्हणजे मला पहिलं एवढं काही वाटत नव्हतं की एवढं काय चांगलं शिकता येईल म्हणून. पण ज्यावेळेस मी ॲप घेतलं आणि मी ॲपमध्ये क्लास जॉईन केले, सरांनी सांगितलं सकाळ आणि संध्याकाळी 1-1.5 तास द्यायचा त्या क्लासला. तर मी ते करू लागले क्लास. आणि असं नाही की सर असं खूप सिरियस म्हणून शिकवतात, असं पण अजिबात नाही. सर एकदम फ्रीली आणि असं वाटणार की आपण ऑफलाईनच क्लास करतो, एवढं भारी सर शिकवतात. आणि असं वाटतं की सकाळचा क्लास केला की संध्याकाळी कधी करेल, असं एवढं सर भारी उत्तम शिकवतात. आणि त्यानंतर मला इंग्लिश येऊ लागलं आणि ग्रामर पण चांगल्या प्रकारे येऊ लागलं. नंतर 12th पण मला चांगल्या प्रकारे मार्क पडले ह्या ॲपमुळे. आणि असं नाही की ते फक्त आपण 8वीत आहोत किंवा 10वीत आहोत म्हणून ते आपण क्लास केला आणि तेवढाच फायदा आपल्याला, असं काही नाही. त्या नोट्स मला अजूनही उपयोगी पडतात. आता मी फर्स्ट इयरला आहे आणि 12th चांगले मार्क पडले. त्या म्हणजे मला आधी काही इंग्लिश येत नव्हतं, तर ते ॲप घेतल्यामुळे मला चांगले इंग्लिश येऊ लागलं आणि 12th चांगले मार्क पडल्यामुळे मी आता बाहेर कॉलेजला शिकायला आहे. आणि त्यामुळे खूप फायदा होतो त्या ॲपमुळे. आणि मला असं वाटतं की सर्व विद्यार्थ्यांनी त्या ॲपचा फायदा करून घ्यावा. आणि विशिष्ट करून मुलींसाठी खूप फायदा आहे त्या ॲपचा. लांबून वस्तीवरून येऊ लागतं त्यांना क्लासला किंवा रात्रीची टायमिंग असते ते नाही येऊ शकत. तर अशा वेळेस हे ॲप खूप उपयोगी आहे की मुली कधी त्यांना वेळ भेटेल, घरातली कामं वगैरे असतात, कधी त्यांना वेळ भेटेल 1-1.5 तास काढून ते ॲप करू शकतात. त्या ॲपमध्ये लेक्चर करू शकतात ते. त्यामुळे हे मुलींसाठी विशेषतः खूप फायद्याचं आहे. आणि शिकत असताना सरांनी टेस्ट पण घेतल्यात, खूप प्रकारच्या टेस्ट घेतल्यात. म्हणजे एक टॉपिक झाला की टेस्ट, एक टॉपिक झाला की टेस्ट, असं म्हणजे टेस्टमुळे आपल्याला कळतं की आपण कोणत्या लेवलला आहे आता. त्यामुळे त्याचा पण खूप फायदा आहे. टेस्ट पण घेतल्यामुळं आपल्याला कळतं की आपण कुठे आहोत आता आणि आपली प्रगती पण होते. आणि PEG ॲपवरती शिकताना सुरुवातीला जरी अवघड वाटलं की हे नाही जमत वगैरे, तरी पण हळूहळू जसं आपण लेक्चर करत जाईल तसं समजू लागणार आणि त्या लेक्चरची आपल्याला आवड होणार की हा बाबा जमतंय आपल्याला आणि आधीपेक्षा चांगलं जमायला लागले. सर मला बोलले होते की आता आम्ही एकाच गावात असल्यामुळे सर बोलले होते की तू आठवड्यातून एकदा येत जा आणि मला विचारत जा की काय प्रॉब्लेम आला तुला तर. पण तसं काही होत नाही. त्या ॲपमध्ये एकदम सगळं चांगलं शिकवतात, एकदम ॲक्युरेट शिकवतात की तुम्हाला काही अडचणच येणार नाही की इथं जमत नाही. सगळं एकदम छान शिकवतात सर. तर त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी PEG ॲप जरूर घ्यावं. एकदम मस्त ॲप आहे ही आणि सर्वांनी त्याचा फायदा करून घ्यावा. PEG ॲप एकदम मस्त. तर अशा पद्धतीनं आमच्या PEG ॲपवरती शिकलेल्या विद्यार्थ्यांचे अनुभव फारच प्रोत्साहित करणारे आहेत. आणि खरोखरच याच्यातून प्रोत्साहन घेऊन बाकीच्या पण महाराष्ट्रातील उरलेल्या इतर विद्यार्थ्यांनी या PEG ॲपवर इंग्लिश ग्रामर जरूर शिकावं की जेणेकरून त्यांचा वेळ, पैसा आणि कष्ट वाचतील. आणि म्हणून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मला वाटतं. या ठिकाणी दिलेल्या ज्या मुलाखती आहेत त्या अस्सल आहेत, खऱ्या आहेत. या ॲपवर शिकवलेलं ज्ञान ते सुद्धा अस्सल आणि खरं आहे आणि तुम्हाला सर्वांना फायदा देणारं आहे. तेव्हा अस्सल आणि खरं ज्ञान घेऊन आपणही आपला सर्वांचा फायदा करून घ्यावा असे मी महाराष्ट्रातील सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना निश्चितच आग्रह करेन. ॲप कसे घ्यावे,
रजिस्ट्रेशन कसं करावं किंवा त्याच्यावरती कसं शिकावं याच्या संदर्भात माझे फेसबुक अकाउंट आणि इंस्टाग्राम अकाउंट यावरती काही पोस्ट आहेत. त्या पोस्ट व्यवस्थित वाचा. त्या पद्धतीनं तुम्ही गेलात तर निश्चितपणे तुमचं ॲप अगदी 10 मिनिटात चालू होऊ शकतं. त्यामुळे माझं फेसबुक अकाउंट त्याचप्रमाणे इंस्टाग्राम अकाउंट अविनाश तांबडे, दोन्ही ठिकाणी इंस्टाग्राम आणि फेसबुक दोन्ही ठिकाणी अविनाश तांबडे या नावाचं हे अकाउंट आहे. त्या अकाउंटवर तुम्ही माहिती घेऊ शकता आणि लवकरात लवकर आपण या PEG ॲपचा फायदा घेऊ शकता. त्याचप्रमाणे आणखी काही माहिती हवी असल्यास आमच्या पूजा इंग्लिश ग्रामर या यूट्यूब चॅनलवरती काही व्हिडिओ टाकलेले आहेत. ते व्हिडिओ आपण निश्चितपणे पहा. त्यातून तुम्हाला या सगळ्या गोष्टींची कल्पना येईल. धन्यवाद.